परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीत सभा घेणार आहे। काही तास शिल्लक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार। नेमकी परिस्थिती काय आहे? महादेव जानकर आपल्यासोबत आहेत। जानकर साहेब, पंतप्रधान आज पहिल्यांदा येत आहे, काय भावना आहे? मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो की माझा मागासलेला हा जिल्हा आहे माझा परभणी मतदारसंघ, आणि त्यासाठी आज मोठी गिफ्ट मिळेल मला। इथल्या जनतेचं हित होण्यासाठीच मी ही इलेक्शन लढत आहे। माझा अजेंडा हा डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे आणि हा जगात परभणी, जगात जर्मनी आणि भारतात परभणी एक नंबरला पार्लमेंटरी सीट करण्यासाठीच मी पंतप्रधान महोदयांना मी आज आग्रहाची विनंती करणार आहे। साधारण 10 दिवस झाले प्रचार करताय तुम्ही, परभणीत फिरताय, गल्लीबोळी पाहतोय आम्ही, फिरताय तुम्ही। कशी नेमकी परिस्थिती आहे सध्या? काय वाटतं, वातावरण कसं आहे? फार भयानक अवस्था आहे। खड्ड्यात परभणी का परभणी खड्ड्यात हा प्रश्न मोठा आहे। स्वच्छतेच्या दृष्टीनं अभाव आहे। मी सर्व एरियात फिरलो, गल्ली ना गल्ली। जी डेव्हलपमेंटची आता त्या महानगरपालिकेची अवस्था देखील फार खराब आहे। म्हणजे कुठल्याच गोष्टीनं पाणी 15 दिवसातून येतं आहे। पाणी, पिण्याच्या पाण्याची सोय करू शकलो नाही। कर्मचाऱ्यांचं पगार देखील नाही झाले। म्हणजे भयान प्रश्न आहेत मोठे। तो 3000 कोटीवरून 300 कोटीवरून 200 कोटीवर हे सारा याचा इन्कम कॅपिटा आलेला आहे। तर परभणी लोकसभेत माझं महत्त्वाचं म्हणजे मला रस्त्याचं, नाल्यांचं हा प्रश्न हा राज्यांतर्गत आहे। केंद्रातून मला रेल्वेसाठी डिफेन्सचा एक प्रोजेक्ट मोठा आणायचा आहे आणि रेल्वेसाठी एक मोठा प्रोजेक्ट, ताकी पूर्णामध्ये आमची लँड आहे या रेल्वेची, त्या रेल्वेमध्ये लोकोमोटिव्ह शेड आहे, जागा आहे, शेड ऑलरेडी बनवलेला आहे। तिथं फक्त मशिनरी बदलल्या तर एखादी मोठी बोगीची फॅक्टरी रेल्वेची मी करू शकतो। 10 ते 15 हजार युवकांना रोजगार मिळेल परभणी मतदारसंघातल्या। MIDCबद्दल मी जास्त कॉन्सन्ट्रेशन करणार आहे। सेंटरचाच फंड प्लस राज्याचा फंड करून इथल्या युवकांना काम कसं देता येईल त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। युनिव्हर्सिटी, कृषी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे। ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीची 700 एकर जमीन, 700 एकर जमीन आहे आमची। त्या जमिनीला मी सिंचन करून या मराठवाड्यातल्या माझ्या परभणी मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी मी तिथं रिसर्च विंग उभा करणार आहे। आणि त्यासाठी लागणारा ICRचा फंड आहे, दिल्लीचा फंड आहे, तो मी मोदी साहेबांना विनंती करून मी इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीत तरुणांना, आणि दुर्दैव आहे की इथं इंजिनिअरिंग कॉलेज नाही। मला पहिलं ITचं हब काढण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेजसाठी मी प्रयत्न करणार आहे। गव्हर्नमेंटचं असावं आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बी असावी, मग टायअप करून जर एखाद्या ह्या विद्यार्थ्यांना इथं बाहेर ना। दुर्दैव आहे की माझ्या गंगाखेड मतदारसंघातल्या जिंतूरमधली, गंगाखेडमधली 1000 लोक कामाला कुठं जातात? गुजरातला गेले ते, त्यांना आणावं लागते। जिंतूरची अवस्था तीच आहे, परत ना घनसांगवीची तीच आहे, परतूरची तशीच आहे आणि पाथरीची बी तीच आहे। म्हणजे ह्या लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला जावं लागते, नाशिकला जावं लागते, पुण्याला जावं लागते। हा जो युवकांचा कोटा आहे बाहेरचा स्थलांतर, ते स्थलांतर थांबण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। सिंचनाच्या दृष्टीने इथली जमीन अतिशय महाराष्ट्रात सर्वात फर्टाईल लँड कुठले असेल तर ती परभणीची आहे। या 5 नद्या आहेत माझ्या, त्या 5 नद्यांचं जर आम्ही व्यवस्थित सौंदर्यीकरण केलं, खोलीकरण केलं तर आम्हाला पाणी देखील सिंचनाला कमी पडणार नाही। आणि काही भागात शेतीला पाणी हे करण्यासाठी लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातली थिअरी मी इथं ॲडॉप्ट करणार आहे, आणि ताकी शेतकऱ्यांच्या जमिनीला पाणी मिळेल। पाण्यामुळं सिंचन वाढेल आणि सिंचनामुळं तिथं बागायती वाढल्यानंतर लाईटबद्दल देखील मी मोदी साहेबांना विनंती करून हा पायलट प्रोजेक्ट म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघ घेईन। सोलार एनर्जी माध्यमातून शेतकऱ्याला 8 तास दिवसा लाईट कशी मिळेल त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने, आरोग्याचा हब नाही। आमच्या परभणीच्या माणसाला जर मेजर आजार झाला तर त्याला हैदराबादला जावं लागतं किंवा संभाजीनगरला जावं लागतं। ते न जाता मला इथंच 1000 बेडचं हॉस्पिटल कसं प्रत्येक तालुका लेवलला उभा करता येईल आणि ते अद्ययावत कसं करता येईल, म्हणजे ह्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। गव्हर्नमेंट प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटचा फंड टाकून ह्या 6 तालुक्याला 6 पहिली हॉस्पिटल्स टॉपची करण्याचा मी प्रयत्न करीन। नंतर एखाद्या मोठ्या कंपनीशी, डॉक्टरशी चर्चा करून त्यांच्या रुबी हॉलसारखा एखादं इथं क्लिनिक उभा राहिलं तर सामान्य लोकांचं भलं करण्यासाठी मी आरोग्याची, शिक्षण, आरोग्य, सिंचन आणि इंडस्ट्रियल सेक्टर ह्या दृष्टीनं मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की ताकी या 5-6 प्रोजेक्टवर फोकस जर केला आम्ही तर आमचं भलं होईल। अशा दृष्टीनं परभणीच्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या देशात, बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची गरज पडणार नाही।
त्या विद्यार्थ्यांना काम मिळेल, तिथला शेतकरी सदनाने सुखी होईल. जर इथं जी काही लोक आहेत की त्यांना IIT नाही, IITच्या ट्रेनिंग देऊ आम्ही. असंघटित कामगारासाठी देखील माझी योजना आहे की असंघटित कामगाराचं आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एक मंडळ बनवलं आहे. त्याच धर्तीवर मी दिल्लीला मंडळ बनवून जे टपरीवाले आहेत, रिक्षावाले आहेत, ॲटोवाले, म्हणजे ह्या लोकांच्यासाठी मी त्यांना परमनंट काय काम मिळेल, श्युरिटी मिळेल, ह्या दृष्टीने मी केंद्राचा फंड जास्तीत जास्त परभणीला आणण्याचा मी प्रयत्न करीन. त्यासाठी मोदींना मी आज विनंती करणार आहे की मोदी साहेब, माझा बॅकवर्डनेस घालवायचा असेल, धूलमुक्त परभणी करायचं असेल, हे जर करायचं असेल तर विकासयुक्त परभणी बनवण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणून मी आज त्यांना साकडं घालणार आहे देशाच्या पंतप्रधानाला की मला जास्तीत जास्त माझ्या मतदारसंघाला परभणीला फंड पाहिजे. आणि हा जो इन्कम ही जी आर्थिक नीतीची जी आमच्यात इन्कम कॅपेटा कमी झालेला आहे, आमच्या भागाचा जो दर कमी झालेला आहे तो वाढवण्यासाठी मी प्रयत्न करून त्यांना मी साकडं घालणार आहे. डिफेन्सचा प्रोजेक्ट एक मला इथं आणायचा आहे. डिफेन्सचा प्रोजेक्ट आल्यानं 5-10 हजार लोकांना देखील काम मिळेल. दुसरी गोष्ट आहे की टाटांना मी विनंती करणार आहे की माझ्या परभणीमध्ये एखादा मोठा प्रोजेक्ट आणा. 10,000 कोटीचा प्रोजेक्ट टाकला तर इथे एक 50-60 हजार युवकांना रोजगार मिळेल. त्याच्यावर बाय प्रोसेस करणारे दुसरे असे एक 4-5 लोकांना रोजगार कसा मिळेल ह्या दृष्टीने मी ते प्रयत्न करणार आहे. नंतर ॲग्रिकल्चरवर जास्त कॉन्सन्ट्रेशन मी ह्यासाठी करणार आहे की ॲग्री रिलेटेड जे बिझनेस आहेत, पोल्ट्री फार्म असेल, फिश पॉन्ड असेल किंवा गोपालन असेल, ह्याला मी बढावा देऊन डेअरी सेक्टर असेल, डेअरीच्या सेक्टरमध्ये जर बिझनेस केला तर आमच्या युवकांना रोजगार मिळेल आणि त्यात म्हणजे डेव्हलपमेंट फॅक्टर मला हा वाराणसीसारखा पॅटर्न बनवायचा आहे, गांधीनगरसारखा पॅटर्न मला बनवायचा आहे. त्या दृष्टीनं मोदी साहेबांची व्हिजन आणि त्यात माझी काही छोटीशी व्हिजन ॲड करून 17 परभणी लोकसभा मतदारसंघ, परभणी जिल्ह्यातली 4 विधानसभा आहेत आणि 2 जालना जिल्ह्यातल्या घनसांगवी आणि परतूर ह्या दोन्ही विधानसभेचा आणि माझ्या 4 मतदारसंघातला माझा जिंतूर असेल, पाथरी असेल, गंगाखेड असेल आणि परभणी असेल, ह्याच्यावर माझं कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. आणि उत्कृष्ट इको टुरिझम कसं सेंटर वाढवलं, जगात जसं जर्मनीचं नाव झालं आहे तसं भारतात मी परभणीचं नाव करण्यासाठी एखादा दुबईसारखा टुरिझमचा प्रोजेक्ट देखील मी इथं आणण्याचा प्रयत्न करणार आहे. काही NGOशी, काही कॉर्पोरेटशी दोस्ती करून त्यांच्याशी संबंध ठेवून, काही सेलिब्रिटीज आहेत, संजय दत्तचं माझं तसं रिलेशन फार चांगलं आहे, अक्षय कुमारचं माझं संबंध चांगला आहे, गोविंदाचं माझं संबंध चांगला आहे, परत सलमान खानचं माझं बी रिलेशन अतिशय चांगलं आहे. तर त्या लोकांना मी सांगून ह्या लोकांना जेव्हा इथं पाण्याच्या दृष्टीनं वॉटर शेड बनवायचं असेल तर त्यांच्याकडून काही फंडिंग घेऊन, इथल्या जिल्ह्यातल्या काही प्रतिष्ठित कॉर्पोरेटरकडून त्यांचं योगदान करून, जनतेचं काही सहयोग करून आम्ही काय करू, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निधी करून परभणीचा चेहरामोहरा बदलण्याचं हे माझा अंतिम संकल्प आहे. आणि आज माझ्यासाठी या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब येतात हे मला गौरवान्वित करतं आहे. पण माझ्यासाठी नाही तर मी मधला फक्त त्यांचा दुवा आहे. जनतेची प्रगती करण्यासाठी आज मोदी परभणीला येतात. त्यांना मी माझ्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. तसं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचंही मी स्वागत करतो की त्यांनीही मला तनमन धनानं भावाप्रमाणे प्रेम करून एका सरपंचाला फोन करून त्यांनी जी मला जिंकण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. माझी बहीण पंकजाताई मुंडे हिचं माझ्यावर लक्ष आहे. या सर्वांचं मी अभिनंदन करीन. आणि ज्यांनी मला सहयोग केला, आमच्या इथले आमदार असतील, आमचे बोर्डीकर साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, विटेकर असतील, बाबा जाने असतील, आमचा सय्यद भाई असेल, आमचे रत्नाकर गुट्टे साहेब असतील आणि सर्व भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट, ह्या RPI गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, ह्या PRP गट, प्रकाश जोगेंद्र कवाडेंचा गट, नंतर रयत क्रांती संघटना असेल, सदाभाऊ खोत, मनसेचे राज ठाकरे, या सर्वांचं आमच्या मित्रपक्षांचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि सर्वांच्या ताकदीमुळं जनतेला मी आशीर्वाद मागतो की मला 26 तारखेला माझ्या सिट्टी ह्या निशाणी पुढं बटन दाबून मला दिल्लीला पाठवावं आणि परभणीचा विकास करण्यासाठी मला संधी द्यावी, असं मी माझ्या मायबाप जनतेला, परभणी लोकसभा मतदारसंघातल्या तमाम युवक युवतींना, वयोवृद्धांना, सर्वांना, महिला असतील, भगिनी असतील, माझे मित्र असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांना सर्वांना हात जोडून मी विनंती करतो की हा इलेक्शन जातीवर न जाता
डेव्हलपमेंटवर जावं अशी तमाम विनंतीला मी विनंती करून सर्व समाजाला न्याय द्यायची भूमिका करीन. या देशामध्ये जो समाज आहे, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देखील मी दिल्लीमध्ये त्यांचा आवाज उठवणार आहे, ओबीसींना देखील आवाज उठवणार आहे, मायनॉरिटी लोकांचं देखील भलं व्हावं, त्यांना देखील भागीदारी मिळावी. मुळात म्हणजे त्या लोकांना मी सांगू इच्छितो की मी तुमचा जवळचा आहे. ह्या दृष्टीनं मायनॉरिटी लोकांना देखील माझा अपील आहे की तुम्ही विचार करा. दलित समाजांना मी सांगेन की बाबासाहेबाचं संविधान टिकवण्यासाठी मला सहकार्य करा आणि बाबासाहेबाच्या संविधानाचा पाईक म्हणून मी सर्व समाज बांधवांना, सवर्ण समाज असतील, दलित असतील, ओबीसी असतील, मुस्लिम समाज असेल, या सर्वांना मी अपील करतो की तुम्ही मला सहयोग देऊन दिल्लीला पाठवा आणि 5 वर्षानंतर माझा विकासाचा शब्द घ्या. आज 5 वर्षात मी मोदीची गॅरंटी आणि माझी विश्वासार्हता ह्या दोघांच्या मतातून मी आपल्याशी सहयोग करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही मला अद्ययावत मतं देऊन दिल्लीला पाठवचाल अशी तमाम परभणीकरांना विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. एक महत्त्वाचा विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाने काल धनगर आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो फेटाळलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की धनगर आणि धनगर एक आहे, हे मुद्दा उचित नाही आहे. मुंबई हायकोर्टाचा निर्णय त्यांनी कायम ठेवला आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमची? त्याच्यावर आता काय कोर्टाच्या पुढं आपण काही जाऊ शकत नाही, पण त्याच्यावर अजून चांगले वकील लावू. NKPK साळवी सारखे वकील मी लावणार आहे आणि त्याच्यावर रिचमध्ये जाऊन आदिवासीला देखील त्रास होऊ नये, पर धनगर, वंजारी, तत्सम जाती, महादेव कोळी या लोकांना न्याय मिळावा ह्यासाठी मी प्रयत्न करेन. कायद्याच्या कटोरीत जे बसून करता येईल, कुठल्याही समाजावर अन्याय न होता, मूळ आदिवासी आहेत त्यांच्याही इन्फ्रास्ट्रक्चरला बी धक्का न होता मी ह्यांना लेफ्ट आउट एसटीला टाकण्यासाठी मी दिल्ली दरबारी प्रयत्न करीन. आणि जो कोर्ट ज्या कोर्टाला आहे त्यांना बाजू मांडण्याच्या, आमच्यात काही फॅक्ट्स अँड फिगर कमी असतील त्या बदलण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि कोर्टाला, सुप्रीम कोर्टाला विनंती करू. पुनर्विचार याचिका दाखल करणार आहात समजा? अजून त्याबद्दल नाही. आता 26 नंतर माझ्या वकिलाशी चर्चा करून त्याच्यावर चर्चा करता येईल. पण ह्या समाजाला न्याय मिळावा ह्या भूमिकेतून मी माझा प्रयत्न करेन. दुसरा एक प्रश्न असा आहे, जानकर साहेब, उत्तम जानकर यांनी नॉमिनेशन दाखल केलं आहे 12 म्हाडा लोकसभा मतदारसंघातून. काय सांगाल? नाही, ते मला काहीच माहीत नाही. मी सध्या माझं सर्व जग कुठं आहे, आत्मा, 3 दल सर्व मी माझं परभणीवर आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्याचं मी पेपरही वाचत नाही आणि मला काही पाहिलं नाही. त्यामुळे मी सकाळी 5:30ला दिवस चालू होतो, रात्री 3ला माझा संपतो. त्यामुळं माझा अजून 6 दिवस ही लढाई माझी फार मोठी आहे, कौरव पांडवाची. ती लढाई जिंकण्यासाठी मी अहोरात्र केले. त्यामुळे त्याबद्दल मला काहीच आत्ता त्याच्यावर रिॲक्शन देणं योग्य ठरणार नाही. 26 तारखेनंतर महादेव जानकर फ्री असणार आहे परभणी प्रचारामधून, किंबहुना 28 तारखेला 26 तारखेला आपल्याकडे मतदान होणार आहे आणि त्यानंतर महादेव जानकर यांची काय भूमिका असणार? जिल्हे फिरून ते महायुतीचा प्रचार करतील का? मी बीडला जाणार आहे, बारामतीला जाणार आहे. जिथं जिथं शक्य कॅन्डिडेट आहे तिथं महायुतीच्या दृष्टीने मी मदत करणार आहे. कारण महायुतीनं मला जे सहयोग केलेला आहे ते आपलातून सहकार्य केलं आहे, म्हणजे सर्वच महायुतीच्या पक्षाचं. आणि ज्यावेळेस आपण एखाद्याची युती करतो तेव्हा बैमानी करायची नसते, आपण त्या युतीबरोबर करेक्ट राहिलं पाहिजे. म्हणून मी माझ्या महायुतीचा कॅन्डिडेट, मला जर महायुतीने इथं मदत केली आहे तर बाकीच्या जिल्ह्यात, बाकीच्या ह्याच्यात देखील मला मदत करावी लागेल त्यांना. त्यामुळे माझं जिथं जिथं हेलिकॉप्टर आहे तिथं लँड होईल तिथं मी सभेला जाणार आहे. तर एकूणच 26 तारखेला परभणीचा मतदान झाल्यानंतर महायुती धर्म पाळून ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जाणारं संविधान जानकर यांनी केलं आहे. तर या पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात अद्याप विचार केला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयात धनगर आरक्षण प्रश्नावर परत एकदा जाण्याचा सूचक इशारा यावेळी जानकरांनी केला आहे. तर परभणीकरांनी मतदान करण्याचा आवाहनही जानकर यांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.